नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थीची कथा आणि संकष्टी चतुर्थीचे महत्त्व जाणून घेणार आहोत. यंदा वैशाख महिन्यात 16 मे रोजी संकष्टी चतुर्थी हा दिवस येत आहे. शुक्रवारी संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी एकदंत श्री गणेशाची पूजा करण्याचा नियम आहे. या तिथीला सकाळी आणि संध्याकाळी श्री गणेशाची पूजा करावी आणि शुद्ध तुपापासून बनवलेल्या मिठाईचा नैवेद्य गणपतीला दाखवावा. ब्राह्मण जेवण झाल्यावर मग स्वतः जेवावे. या संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात असे मानले गेले आहे. तसेच संकष्टी चतुर्थी दिवशी मनोभावे गणेशाची पूजा करून त्याला लाल फुले दुर्वा अर्पण कराव्यात. तसेच त्याचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक देखील अर्पण करावेत. यानंतर गणपती अथर्वशीर्ष येत असेल तर गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करावा किंवा 108 वेळा ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप या दिवशी नक्की करावा. भविष्यपुराणानुसार संकष्टी चतुर्थीला पूजा आणि व्रत केल्याने सर्व प्रकारची संकटे दूर होतात. वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला चंद्राला अर्घ्य अर्पण केल्याने सौभाग्य आणि वैवाहिक सुख देखील प्राप्त होते. यासोबतच शारीरिक समस्या देखील दूर होतात. हे संकष्टी व्रत मनोकामना पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारच्या संकटातून मुक्त होण्यासाठी पाळले जाते. वैशाख महिन्यातील या चतुर्थीला उपवास आणि पूजा केल्याने सुखसमृद्धी देखील वाढते. तर या दिवशी तुम्ही देखील हे सर्व उपाय करून आपल्यावरती गणेशाची कृपा करून घ्यायची आहे. आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी गणेशाला सांगायचे आहे. आता आपण कथा जाणून घेणार आहोत. या संकष्टी चतुर्थीची कथा अशी आहे. सत्ययुगात ब्राह्मणाच्या सुनेने संकष्ट व्रत पाळले होते. राजा पृथूने सत्ययुगात 100 यज्ञ केले होते. त्याच्या राज्यात दयादेव नावाचा एक ब्राह्मण होता, ज्याला वेदांचे ज्ञान होते. त्याला 4 अपत्ये होती. वडिलांनी मुलांचे लग्न लावून दिले. त्या 4 सुनांपैकी मोठी सून एके दिवशी आपल्या सासूला म्हणाली की मी लहानपणापासून संकटाचा नाश करणाऱ्या गणेश चतुर्थीचे व्रत करते, म्हणूनच तुम्ही मला हे व्रत येथेही करण्याची परवानगी द्यावी. सुनेचे ऐकून सासरे म्हणाले की तू आता मोठी झाली आहे, तुला काही अडचण नाही, कशाचीही कमतरता नाही, मग उपवास का करायचा? हा तुझा काळ उपभोग घेण्याचा आहे. काही काळानंतर ती गरोदर राहिली. तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. त्यानंतरही सासूने उपवास करण्यास तिला नकार दिला. मुलगा मोठा झाल्यावर लग्नाच्या वेळी त्याचे मन भरकटले आणि तो कुठेतरी निघून गेला. या अप्रिय घटनेमुळे सर्वजण अस्वस्थ झाले आणि म्हणू लागले की मुलगा कुठे गेला, कोणी अपहरण केले. अशी बातमी वऱ्हाडी मंडळींकडून मिळताच मुलाच्या आईने सासरे दयादेव यांना म्हटले की तुम्ही मला माझे गणेश चतुर्थीचे व्रत तोडायला लावले, त्यामुळे माझा मुलगा बेपत्ता झाला. यामुळे सासरी खूपच दुःख झाले. त्यानंतर सुनेने संकटनाशक गणेश चतुर्थीचे व्रत करण्याचा संकल्प केला आणि त्याबरोबरच तो मुलगा परत आला. यानंतर सून नेहमी हे व्रत करू लागले आणि व्रताच्या प्रभावाने त्यांचा त्रास संपला. त्यांच्यावर गणेशाची कृपा झाली. अशा प्रकारे आपल्यावर देखील गणेशाची कृपा व्हावी आणि गणेशाची पूजा आपण देखील नियमितपणे करावे. तसेच संकष्टी चतुर्थीचे व्रत नक्की करावे. आजची कथा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.